तर वरळीतलं हिट अँड रन प्रकरण नेमकं काय ते बघतोय। वरळीतल्या ॲट्रिया मॉल जवळ पहाटे 5:30 वाजता एका कारची दुचाकीला जबरदस्त धडक बसली। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं मागून धडक देत पुढे फरफटत नेलं। अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती जखमी अवस्थेत आढळला। कार शिंदे गटातील उपनेते राजेश शहांच्या नावावर आहे, तर कारवरची नंबर प्लेट सध्या गायब आहे। राजेश शहांचा मुलगा मिहिर शहा आणि ड्रायव्हर हे दोघे जण कारमध्ये होते। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहा यांनी जबाब दिलाय, मात्र कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमींचा जबाब आहे। पोलिसांनी मिहिर शहा आणि ड्रायव्हरला शोधून ताब्यात घेतलंय, तर मिहिर शहा आणि ड्रायव्हरवर पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर वरळीतलं हे हिट अँड रन प्रकरण, मुलगा आणि ड्रायव्हरवर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या अपघातात एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। BMW ही कार होती आणि या कारचा पुढचा भाग हा पूर्णपणे चेपला गेलाय। तर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे थेट घटनास्थळावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, तू सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेस का? ती कार दाखवू शकतोय का? आणि आता पोलिसांच्या नेमक्या हालचाली काय आहेत? नंबर प्लेटचं नेमकं काय झालंय? नक्कीच मनश्री, आपल्याला जर पाहायला गेलं तर सकाळी पहाटे ही घटना घडली होती आणि ती जी BMW जी कार होती ती BMW कार ही पोलीस स्टेशनला आणण्यात आलेली आहे। या दाम्पत्यापैकी एका महिलेचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि ही कार आपण जी पाहतोय त्या कारचा मागचा नंबर प्लेट जो आहे ते नंबर प्लेट गायब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने वरती आपण ऑरेंज कलरचा लोगो पाहू शकतो। तो लोगो देखील जो आहे तो लोगो देखील बाद केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा लोगो जो आहे तो शिवसेनेच्या धनुष्य चिन्हाचा असू शकतो असा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो समोरून गाडी ठोकल्यामुळे समोरच्या कारचा देखील जो आहे तो काही भाग जो आहे तो या ठिकाणी आपण समोरचा पूर्ण भाग पाहू शकतो। नंबर प्लेट समोरची देखील पूर्णपणे दिसत नाहीये। ही गाडी जी आहे ती गाडी आता वरळी पोलीस स्थानकाच्या त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ज्या गाडीचे मालक जे आहेत राजेश शहा आणि त्यांचा मुलगा मिहिर शहा यांना जे आहे ते पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं जे आहे ते पोलीस आता वेगाने त्यांचा वेग सुरू झालेला आहे। आपण आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर त्यांना दोघांना देखील आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जाईल आणि त्यानंतर जो आहे तो त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि यामध्ये नक्की गाडी कोण चालवत होतं हा खरं तर प्रश्न आहे। कारण की ज्या पद्धतीने पुणे हिट अँड रन प्रकरण झालं होतं त्याचा काही हा वेगळा भाग आहे का त्या दृष्टीने देखील हा तपास केला जाईल। कारण की जो कोणी गाडी चालवत होता त्याचा वैद्यकीय चाचणी पहिली केली जाईल। त्यामध्ये त्यांनी ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये हे प्रकरण येतंय का याविषयी देखील चाचपणी केली जाईल। आणि दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर सकाळी ज्या पद्धतीने ही घटना घडली होती आणि त्यानंतर जी त्या दाम्पत्याची टू व्हीलर गाडी होती म्हणजे जी ॲक्टिवा गाडी जी होती ती ॲक्टिवा गाडी देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि त्या ॲक्टिवा गाडीचं देखील थोडंफार नुकसान जे आहे ते त्या गाडीचं देखील नुकसान असं ह्या पद्धतीने झालेलं आहे। आपण पाहतोय की या गाडीचं समोरून जे आहे ते थोडंफार नुकसान झालेलं आहे। या दोन्ही गाड्या म्हणजे ज्या पद्धतीने ती BMW कार असेल किंवा दाम्पत्याची ॲक्टिवा गाडी असेल ही गाडी जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। संपूर्ण तपास केला जाईल आणि या तपासातून नक्की काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरुवातीला जे आहे ते त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम चेक केला जाईल। कारण की ज्या पद्धतीने असं देखील सांगितलं जातं की राजेश शाह मिहिर शाह जो आहे त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर देखील गाडीत होता, त्याच्यामुळे कुठेतरी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणासारखा देखील याला वळण लागू शकतं। त्याच्यामुळे पोलीस योग्यरित्या तपास करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांची मोठी ख्याती आहे, त्यांच्यामुळे त्यांच्याकडून कोणताही पुरावा जो आहे तो पुरावा सुटू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते आणि त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये त्या दोन्ही मिहिर शाह आणि राजेश शाह यांना जे आहे ते वरळी पोलीस स्टेशनला आणलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचा तपास केला जाईल आणि सर्व घटनाक्रम जो आहे तो त्यांच्याकडून जाणून घेण्यात येईल। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु ज्या पद्धतीने पुण्याचं हिट अँड रन प्रकरण झालं तसंच हे होऊ नये यासाठी जे आहे ते वरळी पोलिसांसमोर मोठी कसोटी असणार आहे। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणानंतर आता सर्वांचं लक्ष आहे या वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणाकडे। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।